नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोटमधील असे काही चमत्कार जे आजही हजारो भक्त अनुभवत आहेत। अनेक भक्त सांगतात की अक्कलकोटमध्ये गेल्यावर एक वेगळीच शांतता, ऊर्जा आणि स्वामींची उपस्थिती जाणवते। विशेष म्हणजे स्वामी समर्थांनी देह सोडून इतकी वर्ष झाली तरीही त्यांची कृपा आणि चमत्कार आजही सुरू आहेत, असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत। मग नेमकं अक्कलकोटमध्ये काय घडतं, समाधी स्थळाचे रहस्य काय आहे आणि लोकांना नेमके कोणते अनुभव येतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर जाणून घेणार आहोत। अक्कलकोटचे महत्त्व। मित्रांनो, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे छोटंसं शहर आहे, पण या शहराला जगभरात प्रसिद्धी मिळाली ती स्वामी समर्थ यांच्या वास्तव्यामुळे। स्वामी समर्थ जवळपास 22 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले। या काळात त्यांनी हजारो लोकांच्या समस्या दूर केल्या, रोग बरे केले आणि अनेकांना योग्य मार्ग दाखवला। स्वामी समर्थांना अनेक भक्त श्री दत्तात्रेय यांचा अवतार मानतात। आजही लाखो भक्त अक्कलकोटला येतात, कारण त्यांना विश्वास आहे की स्वामी अजूनही इथेच आहेत। समाधी स्थळाचे रहस्य। मित्रांनो, अक्कलकोटमधील सर्वात पवित्र ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर। इथेच स्वामी समर्थांनी आपली देहलीला संपवली। परंतु भक्तांचे म्हणणे आहे की स्वामी समर्थ खऱ्या अर्थाने कधीच गेले नाहीत। अनेक साधू संत सांगतात की स्वामी समर्थ हे योगी होते आणि त्यांनी केवळ शरीर सोडले। त्यांची चेतना आजही अक्कलकोटमध्ये सक्रिय आहे। अनेक भक्त सांगतात की समाधीसमोर बसल्यावर त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी येते, मन शांत होते, समस्या कमी झाल्यासारखी वाटते। काहींना तर स्वामींचे स्वप्नात दर्शन देखील होते। भक्तांचे खरे अनुभव। मित्रांनो, अक्कलकोटमध्ये रोज हजारो भक्त येतात। त्यातील अनेकांनी असे अनुभव सांगितले आहेत जे खूपच आश्चर्यकारक आहेत। अनुभव 1, हरवलेली समस्या सुटली। एका व्यक्तीवर खूप कर्ज होते, व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता। तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली। त्याने मनापासून एकच गोष्ट सांगितली, स्वामी मला मार्ग दाखवा। असं म्हणतात की त्या व्यक्तीला त्या रात्री स्वप्नात स्वामी समर्थ दिसले। स्वामींनी त्याला एक विशिष्ट काम सुरू करण्यास सांगितले। तो परत गेल्यावर त्याने तेच काम सुरू केले आणि काही वर्षात त्याचे कर्ज संपले। तो आजही म्हणतो, हे सर्व स्वामींच्या कृपेनेच झाले। अनुभव 2, आजारातून सुटका। एका महिलेला अनेक वर्षापासून गंभीर आजार होता। डॉक्टरांनी अनेक उपचार केले, पण काही फरक पडत नव्हता। शेवटी तिच्या कुटुंबाने तिला अक्कलकोटला नेले। ती रोज स्वामींच्या समाधीसमोर बसून जप करत असे, श्री स्वामी समर्थ। काही महिन्यांनी तिच्या आरोग्यात सुधारणा झाली। डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले। तिच्या कुटुंबाला खात्री आहे की ही स्वामी समर्थांची कृपा होती। अनुभव 3, संकटातून वाचलेले भक्त। अनेक लोक सांगतात की संकटाच्या वेळी त्यांना अचानक मदत मिळते। काही लोकांचे अपघात टळतात, काहींना योग्य व्यक्ती अचानक भेटते, काहींच्या आयुष्यात योग्य संधी मिळते। अनेक भक्त सांगतात की संकटाच्या वेळी त्यांच्या मनात एकच आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अक्कलकोटमध्ये जाणवणारी ऊर्जा। मित्रांनो, अक्कलकोटला गेलेल्या अनेक लोकांचे म्हणणे आहे की तिथे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आहे। विशेषतः समाधी मंदिर, वडाचे झाड आणि स्वामींचे वास्तव्य असलेली ठिकाणे। इथे गेल्यावर मन शांत होते। अनेक लोक सांगतात की त्यांच्या समस्या तिथे गेल्यावर हलक्या वाटतात। स्वामी समर्थांचे खरे संदेश। स्वामी समर्थांनी कधीही मोठे तत्वज्ञान सांगितले नाही, त्यांनी लोकांना काही सोपे संदेश दिले। देवावर श्रद्धा ठेवा, अहंकार सोडा, इतरांना मदत करा आणि संकटात घाबरू नका। स्वामींचे प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत का, हा प्रश्न अनेक लोक विचारतात। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर संत कधीच संपत नाहीत। त्यांचे शरीर संपते, पण त्यांची चेतना कायम राहते।
म्हणूनच अनेक भक्त म्हणतात की स्वामी समर्थ आजही अक्कलकोटमध्ये आहेत. शेवटचा संदेश मित्रांनो, चमत्कार म्हणजे नेहमीच मोठी गोष्ट नसते. कधीकधी चमत्कार म्हणजे मनाला मिळालेली शांतता, संकटातून मिळालेला मार्ग किंवा अचानक मिळालेली मदत. अनेक भक्तांसाठी अक्कलकोट हे फक्त एक मंदिर नाही, ते एक असे ठिकाण आहे जिथे लोकांना आशा, विश्वास आणि धैर्य मिळते. आणि म्हणूनच लाखो भक्त आजही म्हणतात, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थावर असेच अजून चमत्कार आणि रहस्यपूर्ण कथा ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.